आणि नितीन बरकुटे हे दोन पंच या स्पर्धेसाठी असतील, या सामन्यासाठी असतील. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही शब्द सुमनांना हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकत होतो. आमचे मित्र माणगावचे सुपुत्र निखिल भरतू सर खूप खूप धन्यवाद देतोय. वळूया पुन्हा एकदा तिसऱ्या मॅचकडे. तिसरा सामना फ्रेंड सर्कल पेंडूर विपक्ष श्रीदेवी म्हाळसा घोडेमुख या दोन संघादरम्यान. टूर्नामेंट का आज का दूसरा दिन और दूसरे दिन का तीसरा मुकाबला आप देख रहे हैं. सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत. और कमेंट्री बॉक्स से निखिल भरतू, मैं नाना परब की ओर से सभी का प्यार भरा नमस्कार करते हुए इस दूसरे दिन के तीसरे मुकाबले की ओर चलते हैं, जहां पर फ्रेंड सर्कल पेंडूर विपक्ष क्रिकेट टीम श्रीदेव म्हाळसा 5 ओवर का मुकाबला, 4 गेंदबाज. और यहाँ पर फिर से एक बार मुकाबले की ओर चलते. म्हाळसा घोडेमुख क्रिकेट टीम की बात की जाए तो कल के दिन में काफी एक अच्छी बल्लेबाजी हो चुके हैं, लेकिन फ्रेंड सर्कल क्रिकेट टीम लगातार 3 मुकाबले हार चुके हैं. तो आज के दिन काफी एफर्ट लगाना होगा दादा गौड़े क्रिकेट टीम के लिए. पूरी टीम आज की बात की जाए तो इस PPL 10 साल के साथ 11वें साल के यहाँ पर उभर चुकी है. दोन्ही पंच आपल्याला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर या ठिकाणी मैदानात चला. आणि स्पर्धेसाठी आपण ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. एक सुंदर क्रिकेट स्पर्धेचं स्वरूप यावर्षी सुंदर आहे, कारण यावर्षी क्रिस्टल ट्रॉफी, त्याचबरोबर टेनिस क्रिकेटची टीम, ही स्पर्धा घरबसल्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकतो. ते आमचे खरोखरच धन्यवाद देतोय लिंगायत साहेब. आणि त्याचबरोबर आमचे गुणलेखक सन्माननीय आदरणीय केतन कुमार गावडे साहेब यांचं आगमन होत आहे. केतन कुमार, तुमचं या पेंडूर प्रीमियर लीग 2025च्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. साळसकर सर आपल्याला विनंती करतोय. साळसकर सर आपल्याला विनंती करतोय. हेलो बोल. स्पर्धेच्या निमित्तानं भरपूर क्रिकेट प्रेमी ही स्पर्धा घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत. त्याच आमचे स्नेही या ठिकाणी पालगावचे स्नेही सन्माननीय आदरणीय हेमंत आंगचेकर साहेब, हे ही स्पर्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत. त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा येत आहेत. आणि स्पर्धेच्या निमित्तानं केतन कुमार गावडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन, सुपारीचं रूप देऊन त्यांचं स्वागत करण्याची विनंती. प्रेमानंद तांडेल साहेब आपल्याला विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते केतन कुमार गावडे यांचं स्वागत करा. स्पर्धेच्या निमित्तानं उदय वस्त साहेब यांचं आगमन होतंय. उदय वस्त, पेंडूर प्रीमियर लीग 2025च्या निमित्तानं तुमचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मैच कर चलते फिर से एक बार चले. फ्रेंड सर्कल पेंडूर विपक्ष श्रीदेवी म्हाळसा घोडेमुख. और टीम के यहाँ पर तेजोमय सितारा बॉलिंग बार पर हल्के सेकंड को कट किया. जब तक शॉर्ट एक्स्ट्रा कवर पॉइंट रीजन में 1 रन मिलेगा इस गेंद के ऊपर. एक सिंगल बना और सिंगल के साथ स्कोर आगे निकलता हुआ 2 रन स्कोर बोर्ड के ऊपर. स्कोरिंग काउंटिंग मेरे साथ नीरज गावड़े बेहतरीन स्कोर, और उसके साथ केतन कुमार गावड़े यहाँ पर जुड़ चुके हैं. केतन और आपका सभी का फिर से एक बार मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चलिए फिर से एक बार स्ट्राइक पर सागर शिरोडकर. अच्छी गेंद, पावर, अच्छी गेंदबाजी. लगभग यहाँ पर शॉर्ट मिड विकेट मिड ऑन में गेंद को फील्ड करते. खुद यहाँ पर साहिल नाइक गेंद को गैदर करते, फील्ड करते. एक सिंगल बना और सिंगल के साथ स्कोर आगे निकलता हुआ 3 रन स्कोर बोर्ड के ऊपर बिना कोई विकेट खोए 3 रन. टॉस जीता म्हाळसा घोडेमुख क्रिकेट टीम, और टॉस जीतकर माफ कीजिए टॉस जीता फ्रेंड सर्कल क्रिकेट टीम ने, और टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला. और लगभग कल के दिन के लिए 3 मुकाबले हार चुके टीम की बात की जाए तो नीलेश नाइक भी दिखाई दे रहे, खासतौर से खुद कप्तान दादा गावड़े की यहाँ पर बात की जाए तो इस फ्रेंड सर्कल PPL की
यहाँ पर जीत हासिल कर चुके 2020, 2021 और 2023 में इस सीरीज को जीता है। पीपीएल के माध्यम से एक सिंगल बनेगा इस गेंद के ऊपर, सिंगल जरूर बनता हुआ, आउटफील्ड थोड़ी सी खराब, ऑफिशियल्स का इशारा हमारे तरफ बनता हुआ 1 रन का। और ऑफिशियल की बात की जाए तो सर सालस्कर सर और साई गावड़े, ये 2 ऑफिशियल्स इस मैच के लिए। तीसरा मुकाबला चलता हुआ कमेंट्री बॉक्स में निखिल भरत, मैं नाना परब और दोपहर के सत्र में आज सचिन सावंत भी जुड़ जाएंगे। और मेरे साथ आज इस टूर्नामेंट में देख रहे प्रशांत जी शिरोडकर, आपका भी हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं कमेंट्री बॉक्स से। और चले गोलिंग मार पर साहिल नाइक फुल टॉस लेकर गेंद को खेला, यहाँ पर बैकफुट पर जाकर ऑन साइड में डीप का कॉर्नर रीजन में आउटफील्ड काफी तेज है, लगभग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए पीपीएल चौकार। स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय आदरणीय विजय हरजी साहेब यांचं आगमन होत आहे। हरजी साहेब, तुमचं या पेंडूर प्रीमियर लीगच्या निमित्तानं तुमचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। स्ट्राइक पर मंदार आलडेलकर आक्रमक बल्लेबाज है, काफी अनुभव, हल्के हाथ से गेंद को ढकेला, यहाँ पर शॉर्ट मिडॉन में खिलाड़ी मौजूद है। जब तक गेंद को फील्ड किया 30 सर्कल में गेंद को गैदर करते थ्रो करते एक सिंगल बना और सिंगल के साथ ओवर की समाप्ति, 1 ओवर का खेल समाप्त हुआ और ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोरबोर्ड के ऊपर रन बनते हुए बिना कोई विकेट को 9 रन स्कोरबोर्ड के टॉस से हारने के बाद बल्लेबाजी कर रहे मालसा घोड़ेमुख क्रिकेट टीम और स्कोर बनता हुआ 1 ओवर के समाप्ति के बाद 9 रन स्कोरबोर्ड पर। स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सौ रंजना हरजी याचकडनं या स्पर्धेसाठी 501 रुपयाची आर्थिक स्वरूपाची देणगी या स्पर्धेला सुपूर्त होते। खूप खूप धन्यवाद देतोय ग्रामपंचायत सदस्य हरजी मॅडम। कुमारी बॉलिंग मार पर दर्शन परब और एक खिलाड़ी बल्ले का यहाँ पर टॉप एज लगता है, जहाँ पर शॉर्ट स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद है। जब तक आउटफील्ड थोड़ी सी खराब है, फील्ड करते खुद गेंद को उठाया, दादा गौड़े गेंद को गैदर करते एक सिंगल बना और सिंगल के साथ स्कोर भी आगे निकल रहे। काफी अनुभवी दोनों बल्लेबाज मालसा घोड़ेमुख क्रिकेट टीम के टीम ओनर सर राकेश मादरेकर सर, और टीम की बात की जाए तो काफी अनुभवी खिलाड़ी है सागर शिरोडकर, स्ट्राइक पर नॉन स्ट्राइक पर मंदार आडेलकर। ये दोनों खिलाड़ी की बात की जाए तो मलेवाड़ के सुपुर्द है, काफी अनुभव, मलेवाड़ के गांव में जो लीग के मैचेस होते हैं काफी अनुभव यहाँ पर। और बॉलिंग मार पर दर्शन परब थोड़ी सी यहाँ पर दिक्कत बन रही है, यहाँ पर अच्छा रनअप है, आउटफील्ड काफी अच्छे है। मैच के दरमियान यहाँ पर प्रकाश की गावड़े की ओर से भी इस टूर्नामेंट के लिए 100 रुपए यहाँ पर दे चुके, धन्यवाद देते हुए प्रकाश गावड़े सर। लगभग यहाँ पर बैकफुट पर जाकर ऑन साइड में वीडियो के बाउंड्री के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर, पीपीएल सिक्सर 6 रन के लिए। सोलह रन स्कोरबोर्ड पर और बॉलिंग बार पर दर्शन पर अब लंबा रन 15-16 कदम का रन और एक युवा खिलाड़ी बॉलिंग बार पर चोटी गेंद यहाँ पर मिड विकेट से यहाँ पर शतरक्षक गेंद को फील्ड करते ठाकुर, जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते दूसरा रन भी पूरा किया। यहाँ पर सरपंच चषक में बेस्ट फील्डर्स इन टूर्नामेंट यहाँ पर बने थे, बेस्ट यहाँ पर अवार्ड भी दिया था। जयदेव ठाकुर दिखाई देते स्क्रीन के ऊपर। जयदेव ठाकुर की बात की जाए तो काफी युवा खिलाड़ी, अनुभव बहुत कम है लेकिन काफी अच्छी फील्डिंग, जब तक इनको फील्ड करते दूसरा रन भी पूरा किया। स्ट्राइक पर सागर, नॉन स्ट्राइक पर मंदार आडेलकर।
जाने दिया विकेट कीपर के ग्लास में। आउटफील्ड अच्छी है, उसके बाद तेज करने की कोशिश काफी तेज रफ्तार से लगभग रहा था, लगभग अंपायर से देख रहे व्हाइट बॉल का इशारा बनेगा, लेकिन एक अच्छी गेंदबाजी अनुभव के साथ ऑफिशियल साई गावड़े और उसके साथ सर सालस्कर बैकफुट पर जाकर ऑन साइड में फिर से एक बार मिड विकेट बाउंड्री की तरफ, लगभग गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। भरपूर क्रीडाप्रेमी त्याचबरोबर मान्यवरही या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत। त्यात सन्माननीय आदरणीय संतोष नेमन साहेब यांचं आगमन होतंय। संतोष नेमन सर, तुमचा मी या पेंडूर प्रीमियर लीगच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा। दर्शन पर बॉलिंग मार पर फिर से पर गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। रन स्कोरबोर्ड पर 2 ओवर का लेखा जोखा 2 ओवर की बात बन जाती तो मेरे ख्याल से 14 रन के औसत बन रहे हैं। ऐसे कि यहाँ पर कोशिश जरूर रहेगी। दोनों टीम की बात की जाए तो काफी अनुभवी खिलाड़ी दोनों टीम में दादा गौड़े टीम के नेतृत्व करे, लेकिन फ्रेंड सर्कल क्रिकेट टीम की बात की जाए तो इस पीपीएल में आज 11वां सीजन और 2020 में पहली जीत, दूसरी जीत 2021 में और तीसरी जीत 2023 में यहाँ पर हासिल की थी वो फ्रेंड सर्कल पेंडूर क्रिकेट टीम। और सामने मालसा घोड़ेमुख क्रिकेट टीम यहाँ पर खेल रहे। मालसा घोड़ेमुख क्रिकेट टीम की बात की जाए तो 2019 में जीत हासिल की वो मालसा घोड़ेमुख क्रिकेट टीम। शपल हुए यहाँ पर जाओ शॉर्ट स्लिप पॉइंट में गोटे घोड़े गेंद को गैदर करते, एक हाथ से गेंद को रोका, जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते एक सिंगल एक डिक्लेयर के रूप में 1 रन मिलेगा। 1 रन के साथ स्कोर भी 29 रन 29 रन। अच्छी साझेदारी बन रही है। कल के दिन में भी एक अच्छी साझेदारी देखने के लिए मिली। यश सावंत एक बेहतरीन खिलाड़ी इस टूर्नामेंट में गुजर रहे, काफी अनुभव नहीं लेकिन एक अच्छी बल्लेबाजी। साहिल लाइक के ऊपर बेहतरीन स्ट्रोक निकलता, डीप लॉन्ग में खिलाड़ी मौजूद जयदेव ठाकुर बेहतरीन यहाँ पर देखिए फील्डिंग, देखिए क्या अवार्ड दिया था मेरे ख्याल से सरपंच चषक 2025 में बेस्ट फील्डर्स इस टूर्नामेंट और कैच को गैदर किया और विकेट नंबर पहला मंदार आडेलकर का। अच्छा गेंद को गैदर अप किया, बेहतरीन। आज देख रहे क्रिकेट जयदेव ठाकुर के एक हाथ से गेंद को लेना काफी मुश्किल बन रहा है। आज देख रहे लगभग अच्छा कैच को गैदर अप किया, विकेट नंबर पहला मंदार आडेलकर का। और वो तेजोमय सितारा काफी अच्छा स्पेल करने की कोशिश दादा गौड़ा का, उनके ऊपर काफी अनुभव है और काफी भरोसा उनके इस गेंद के ऊपर। और नए बल्लेबाज काफी अनुभव, टेनिस क्रिकेट का ज्यादा अनुभव और खिलाड़ी मैदान के ऊपर। सरपंच चषक 2025 की बात की जाए तो 9 विकेटें, 79 रन, मैन ऑफ द सीरीज और झेंडोबा चषक में आखिरी ओवर। ये यहाँ पर इतिहास है इस 2025 साल का। लेकिन यहाँ पर स्ट्राइक पर रहेंगे नीलेश वैद्य, सर नीलेश वैद्य स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर सागर, ये जोड़ी मैदान पर और बॉलिंग मार्ग पर तेजोमय सितारा साहिल नाइक। कमेंट्री बॉक्स से सामने पहला स्पेल की बात की जाए तो साहिल नाइक के 9 रन खर्च किए थे और दूसरा स्पेल दर्शन का 19 का हल्का सेकंड को खेला, जहां पर शॉर्ट स्लिप पॉइंट में खिलाड़ी मौजूद, थोड़ी सी बेस्ट पे लगभग 1 रन था, उसके ऊपर दूसरा रन भी पूरा किया। यहाँ पर नितिन बरकुटे दिखाई देते स्क्रीन के ऊपर, जब तक इनको फील्ड करते थ्रो करते 1 रन वहां पर था, दूसरा रन भी पूरा किया। थोड़ी सी निराशा बन रही चेहरे के ऊपर, क्यों ना मेरे ख्याल से इस गेंद के ऊपर सिंगल रोकना चाहिए था। शांताराम गौड़े काफी निराशा हो रहेगी उनके ऊपर, क्यों ना मेरे ख्याल से ये महंगा, ये अपने टीम के लिए एक मायने रखेगा मुकाबला। हल्की अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर गेंद लगभग
टिप्पा गिरने के बाद अतिरिक्त तो उछाल मिला, गेंद विकेट कीपर की गिलस्तान में पहुंचती, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से अच्छी शुरुआत बन चुके मैन ऑफ द सीरीज सरपंच चषक 2025 में 79 रन, 9 विकेटें और काफी अनुभव सर नीलेश वैद्य के ऊपर। बैकफुट पर जाकर ऑन साइड में जब मिड विकेट बाउंड्री के ऊपर से शतक दर्शन पर जब गेंद को गैदअप करते हैं, फील्ड करते, थ्रो करते, एक सिंगल बना और सिंगल के साथ मानसा गोडेमुख क्रिकेट टीम 32 रन स्कोरबोर्ड पर, 32 लॉस ऑफ 1 विकेट्स। तीसरा ओवर प्रगति पर, 2 ओवर का लेखा जोखा लगभग 28 रन, उसके बाद अच्छी वापसी कर चुके। लेग स्टंप के बाहर यहाँ पर पहले से ज्यादा शफल हुए थे, शफल होकर एक लेग स्टंप के बाहर गेंद को वेग तेज करने की कोशिश गेंदबाज साहिल नाइक के ऑफिशियल्स का इशारा हमारे तरफ बनता हुआ व्हाइट बॉल का, और व्हाइट बॉल के साथ 33 रन स्कोरबोर्ड के ऊपर। दूसरा स्पेल दर्शन परब का महंगा ओवर, 19 रन खर्च किए थे दर्शन के विरुद्ध, एक अच्छी बल्लेबाजी सागर शिरोडकर की जाने दिया पर, 1 रन सिंगल बनेगा। शॉट मिड ऑफ में, शॉट एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद है, जब तक इनको फील्ड करते, थ्रो करते, एक सिंगल खाते में बनता हुआ सागर के, और टोटल स्कोर बनता हुआ मानसा गोडेमुख क्रिकेट टीम 34 रन स्कोरबोर्ड पर, 34 लॉस ऑफ 1 विकेट्स। मित्रांनो 3 षटकाच्या समाप्ती 21 धावफलक पाहतोय तो 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। स्पर्धेच्या निमित्तानं या मंडळासाठी आर्थिक स्वरूपाचे सहकार्य लाभतंय ललित प्रभा लक्ष्मण शिरोडकर रुपये 500, खुशी नेमन 501 रुपये, भरत जयदेव वैद्य 501 रुपये अशी आर्थिक स्वरूपाची देणगी या स्पर्धेसाठी लाभते। खूप खूप धन्यवाद देतोय सर। वळूया पुन्हा एकदा मॅच कर चलते और बॉलिंग मार्ग पर खुद के टीम के कप्तान, टीम के ओनर दादा गावड़े, शांताराम गौड़े बॉलिंग बार पर पहली गेंद यहाँ पर जाने दिया विकेट कीपर के हितेश गौड़े दिखाई देते स्क्रीन के सामने, गोटे तांडेल यहाँ पर शॉट मिड ऑन में, शॉट स्क्वायर लेग में गोटे गावड़े, और द शॉट मिड विकेट बाउंड्री के ऊपर से फील्ड देखते तो दर्शन परब सफल होकर खेलने की कोशिश, लेफ्ट स्टंप के गिरने के बाद थोड़ी सी अतिरिक्त तो उछाल मिला गेंद को, और विकेट के बीच हितेश ने गेंद को गैदर किया, लगभग वापसी करना चाहते। पहले 2 ओवर की बात की जाए तो 28 रन, और तीसरे ओवर में की बात का शांताराम साहिल नाइक का स्पेल सिर्फ 6 रन 1 विकेट, और चौथे ओवर की शुरुआत पहले 2 गेंदों में डॉट गेंद, और थोड़ी सी आपस में सलाह मशरत कान मंत्र देना चाहते, जहां पर नीलेश सफल होकर यहाँ पर ठीक तरह से बल्ले के बीचों बीच, और ऑफिशियल्स का इशारा बनता हो हमारे तरफ से 1 रन। आउटफील्ड थोड़ी सी खराब है और 1 ही रन मिलेगा इस गेंद के ऊपर, 1 रन के साथ तो स्कोर भी आगे निकलता हो। केतन कुमार मेरे साथ स्कोरिंग की जानकारी दे रहे, अधिक जानकारी देने के साथ मेरे साथ कमेंट्री बॉक्स में केतन कुमार गावड़े 35 रन स्कोरबोर्ड पर, 35 लॉस ऑफ 1 विकेट्स। तीसरा मुकाबला आप देख रहे प्रतियोगिता का आज का आखिरी दिन, और आखिरी दिन में कमेंट्री बॉक्स में मेरे साथ निखिल भरतो, मैं नाना परब सभी हर दर्शकों का हार्दिक स्वागत करता हूं, और स्कोरिंग की अधिक जानकारी देने के लिए मेरे साथ पहले मुकाबले के दर्शन परब, दूसरे गोपी राउत, और आज इस मुकाबले के लिए केतन कुमार गावड़े। 3 गेंदों का खेल समाप्त हुआ, आने वाले 3 गेंदें बच चुके, और राइट हैंड और द विकेट बॉलिंग बार पर शांताराम गावड़े। बैकफुट पर जाकर आंसर में लगभग डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ, गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। स्कोरबोर्ड के ऊपर इस छक्के के साथ, छक्के की बात की जाए तो सागर की एक तूफानी बल्लेबाजी, उसके बाद दर्शन परब के विरुद्ध आक्रामक बल्लेबाजी रह चुकी थी, वो सागर शिरोडकर। स्ट्राइक पर सागर, नो स्ट्राइक पर नीलेश, नो स्ट्राइक पर फिर से एक बार बैकफुट पर जाकर ऑन साइड में मिड विकेट बाउंड्री की तरफ, दर्शन परब गेंद के नीचे
नीचे, लगभग गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए। तो 36 रन और एक चौके के बदलों से 36 रन की खेल रहे सागर शिरोडकर। हल्की हाथ से गेंद को पंच किया, लगभग यहाँ पर शॉर्ट मिड ऑफ की रीजन में खुद गेंदबाज गेंद को गैदर करते, थ्रो करते, एक सिंगल बना और सिंगल के साथ एक संयम सातत्यपूर्ण क्रिकेट क्या आप देख सकते हैं इस मैदान के ऊपर। हर गेंद के ऊपर 2 गेंदों में 2 शॉट बने आए और उसके बाद एक सिंगल और सिंगल के साथ स्कोर 42 रन, 48 रन स्कोर बोर्ड पर, 48 रन, लॉस ऑफ 1 विकेट्स। आने वाली इसी ओवर की बात की जाए तो इसी ओवर में 2 बड़े शॉट निकल चुके और आने वाला स्लॉग्स ओवर होगा और 30 आखिरी ओवर निलेश नाइक बॉलिंग मार्ग पर खुद का पहला टीम की ओर से महत्वपूर्ण स्लॉग्स और 5वां ओवर लेके एक अच्छे गेंदबाज, जादूमय फिरकी गेंदबाज है, काफी अनुभव, जीपीएलओ सरपंच चषक में भी काफी प्रभावित किया इस गेंदबाज ने। वो गेंदबाज आप देख रहे हैं दोनों तरफ से एंड से खेलते हैं। वो निलेश नाइक राइट आर्म राउंड विकेट, शॉटी गेंद यहाँ पर बैक फुट पर जाकर ऑन साइड में मिड विकेट बाउंड्री की तरफ, गेंद सीमा रेखा के बाहर। सुंदर डीसे का आवाज और काफी बेहतरीन बल्लेबाजी, सुमधुर आवाज से आज बल्लेबाजी देख रहे। पहले मुकाबले में प्रफुल्ल गावड़े के आक्रामक अर्धशतकी के लिए और उसके साथ 41 रन बन चुके हैं खुद सागर के। बैकफुट पर जाकर फिर से एक बार पंच किया, लगभग छोटी गेंद और सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए। क्रिकेट मेरे साथ लिंगायत सर आज इसका यूट्यूब से देख रहे, काफी अच्छा अनुभव और आज हम मैच देख सकते हैं। पहला मुकाबले में अर्धशतक बल्लेबाजी प्रफुल्ल गावड़े की और आज इस मैच में देखे सागर शिरोडकर क्या तूफानी बट के बाद बल्लेबाजी, 60 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ चुके हैं और निलेश नाइक का अपना छोर बदलते हुए राइट आर्म और विकेट, छोटा सा रन अप। फिर से एक बार देखिए कलाई का अच्छा इस्तेमाल, बैक पर जाकर गेंद को बल्ले का यहाँ पर देख रहे हैं पैर, ऑफिशियल भी बता रहे, ऑफिशियल का इशारा, व्हाइट बॉल का इशारा और व्हाइट बॉल के साथ 1 रन स्कोर में स्कोरिंग के खाते में जुड़ता हुआ 61 रन स्कोर बोर्ड पर। टॉस जीता फ्रेंड सर्कल क्रिकेट टीम, टॉस जीता पहले और गेंदबाजी करने का फैसला और लगभग गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए और 6 रन के साथ यहाँ पर 50 रन यहाँ पर पूरे सागर शिरोडकर के। जोरदार तालियां बजाइए, बल्ला एक बार ऊपर कीजिए। छक्कों की भी हैट्रिक बन चुके सागर जी, ढेर सारी बधाइयां दे रहे नीलेश जी। फिर से एक बार आप देख रहे कब सभी का अभिवादन किया, बल्ला ऑफर का टक्कर आज देख रहे लगातार 3 चौके साईनाथ गावड़े की बल्ले से और आज इस लगातार 3 छक्के सागर शिरोडकर के। अच्छी बल्लेबाजी, काफी परेशानी बन रही है दादा गावड़े के चेहरे के ऊपर, शांताराम गावड़े के ऊपर काफी निराशा बनेगी। अच्छी कमबैक किया पर एक सिंगल बनाने की कोशिश और विकेट नंबर दूसरा, 2 विकेटों के नुकसान के ऊपर देख रहे हैं आप, थोड़ी सी निराशा नीलेश के ऊपर भी रहेगी। इसके पर एक बच चुके हैं 67 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 67 लॉस ऑफ 2 विकेट्स। आप देख रहे हैं पीपीएल 2020-25 और आज के इस मैच की बात की जाए तो नीलेश नाइक बॉलिंग बार पर आखिरी गेंद लेके इस ओवर की राइट आर्म और 2 विकेट, स्ट्राइक पर नीलेश, नो स्ट्राइक पर नए बल्लेबाज अंकित परब।
बल्ले का अंदरूनी लगता हुआ जब तक शॉर्ट स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद है, एक सिंगल मिलता हुआ, सिंगल के साथ दूसरे रन की कोशिश रहेगी, लेकिन गलती में और एक विकेट, तीसरा विकेट निकलता हुआ म्हालसा गोडमुख क्रिकेट टीम का। और सागर शिरोडकर की बात की जाए तो बल्लेबाजी में लगभग 55 रन को महत्वपूर्ण योगदान और काफी अच्छी सराहना करने वाली बल्लेबाजी, 5 छक्के 7 छक्के और 1 चौके के बदौलत से 55 रन का एक बेहतरीन बल्लेबाजी, सभी का यहाँ पर मनोरंजन किया। और आने वाला मुकाबला रुद्र विदुराज विपक्ष आई भावई क्रिकेट टीम, दोनों टीम के कप्तान जल्दी से जल्दी टॉस के लिए पहुंचे। राउत इस मैच के लिए अंपायर रहेंगे, मनोहर राउत आइए और दासी वैद्य। या मॅच साठी पंच म्हणून काम पाहतील दासी वैद्य आणि मनोहर राऊत आपल्याला विनंती करतोय की या मॅच साठी आपण पंच म्हणून काम पहा। पुढील सामना रुद्र विदुराज क्रिकेट संघ विपक्ष आई भावई या दोन संघादरम्यान आपल्याला सामना खेळायला, दोन्ही संघ कर्णधार टॉस साठी आमच्या मुख्य व्यासपीठाकडे 68 धावा धावपलकर जमवतोय, 69 धावांचा पाठलाग करायचोय फ्रेंड सर्कल पेंडूर क्रिकेट संघाला। प्रथम दर्शनी नाणेफेक फ्रेंड सर्कल क्रिकेट संघ जिंकतोय, प्रथमतः नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करायचा निर्णय आणि त्यानंतर मात्र समोरच्या म्हालसा गोडमुख क्रिकेट संघ धावपलक हा 68 धावांवर आपल्याला पाहायला मिळतोय। 69 धावांचा पाठलाग करायचा आहे, 30 चेंडू 69 धावा, हे सामन्याचं समीकरण काय घडेल काय बिघडेल निश्चितच येणारी वेळ सांगेल। आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय, आवाज ऐकूया मिस्टर निखिल बर्तू यांचा। आवश्यकता आहे नीरज गावडे। स्पर्धा आपण पाहताय, आजचा दुसरा अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहताय। मैदानावरती सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे फ्रेंड सर्कल पेंडूर विरुद्ध श्रीदेवी म्हालसा, हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळत आहेत। नाणेफेक जिंकली होती फ्रेंड सर्कल पेंडूर संघाने, प्रथमतः स्वीकारलं होतं क्षेत्ररक्षण, निर्धारित 5 षटकात श्रीदेवी म्हालसा संघ 68 धावा आणि 69 धावांचं आव्हान ठेवतोय तो म्हणजे फ्रेंड सर्कल पेंडूर संघासमोर। आणि या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे होतो हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल। 30 चेंडू आणि 69 धावांची असेल आवश्यकता।
सलामी जोडी ही मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळेल. गोलंदाजच्या मार्कवरती देखील गोलंदाज सज्ज. सलामी जोडी मैदानावरती शांताराम गावडे आणि साहिल नाईक ही जोडी मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू एकेरी धाव, स्वेड चेंडूचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून बायच्या स्वरूपात एकेरी धाव म्हणजे 2 धावा निघतील. पहिल्या चेंडूवरती स्वेड चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून, ज्याला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी म्हटलं जातं, अशा प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. सुरुवात थोडीशी खराब मैदानावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. यावेळेस देखील पुन्हा एकदा ऑफस्टॉपच्या बाहेर थोडासा सफल झाला होता बॅटर आणि त्यानंतर पुन्हा एकदा नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू आपली दिशा भटकलाय. एकेरी धाव निघाली या चेंडूवरती आणि एकेरी धावेशी देखील सांघिक धावफलक परावर्तित. 3 धावा या धावफलकावरती. उपस्थित सर्व प्रेक्षकांनी खेळाडूंचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. tenniscricket.in च्या माध्यमातून देखील जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले जातात त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस देखील बॅटच्या मधोमध घेतलंय चेंडूला, पाठवलाय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. पीपीएल दर्जेदार चौकार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि सांघिक धावफलक देखील 4 धावेची परावर्ती होईल. 7 धावा या धावफलकावरती. 69 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक. फक्त 2 क्षेत्ररक्षक आहेत 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील शॉर्ट पिच चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने पुल केलाय. डी झोन मध्ये चेंडू पाहायला मिळतो, डिक्लेअर झोन मध्ये, आणि एकेरी धावेसाठी सांघिक धावफलक देखील एकेरी धावेशी परावर्तित होईल. सांघिक धावफलक पोहोचलाय 8 धावा या धावफलकावरती. पहिलं पॉवर प्लेचं षटक हे मार्गस्थ मैदानावरती पहिला क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या दिशेने तर दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दिशेने तैनात केला गेला. हे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी गोलंदाज निलेश वैद्य आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त मैदानावरती. 8 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्रायकिंग एंडला बॅटर शांताराम. यावेळेस देखील सुरेख फटका पाहायला मिळतो, खाली क्षेत्रात फटका मोठाचे क्षेत्ररक्षकासाठी, मात्र चेंडू फरार. थांबलाय चेंडू मैदानावरती. आउटफील्ड मुळे जोपर्यंत फेकी केली जाईल तोवर मात्र 2 धावा या पूर्ण होतील, 3 धावा या पूर्ण होतील आणि 3 धावेनिशी देखील सांघिक धावफलक. 11 धावा या धावफलकावरती. सन्माननीय कौशल हलगेकर यांचे या ठिकाणी आगमन होतंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला देखील विनंती आहे की मान्यवर कक्ष देऊन स्थानपन्न व्हायचं आहे. यावेळेस देखील आक्रमण केलं जात आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुरेख फटका फलंदाजच्या बॅट मधून. सांघिक धावफलक देखील 6 धावेनिशी परावर्तित होईल. सांघिक धावफलक पोहोचलाय. 17 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक हे थोडंसं महागडं ठरतंय. मागच्या सामन्यात अतिशय बहारदार फलंदाजी पाहायला मिळाली होती, ती म्हणजे प्रफुल्ल गावडे यांच्या माध्यमातून एक हाफ सेंचुरी देखील या स्पर्धेतील पहिली पाहायला मिळाली होती. सन्माननीय प्रकाश गावडे मुंबई यांच्या माध्यमातून गुगल पेच्या माध्यमातून त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलंय. प्रफुल्लचंद्र बाळू परब माजी सभापती वेंगुर्ला. काय प्रफुल्लचंद्र उर्फ बाळू परब. प्रफुल्लचंद्र उर्फ बाळू परब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला देखील विनंती आहे की आपण मान्यवर कक्ष देऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त मैदानावरती. 17 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजची मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकात 17 धावा वसूल केल्या गेल्या. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उठवला गेला बॅटर्सच्या माध्यमातून. पहिल्या षटकात क्षेत्ररक्षणावरती निर्बंध होता, तो निर्बंध आता मात्र हटलाय. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज सागर शिरोडकर सज्ज होताना पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला बॅटर शांताराम गावडे, नॉन स्ट्राइक एंडला साहिल नाईक. ही जोडी मैदानावरती. सुरेख फलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. यावेळेस देखील हलक्या हाताने फटका खेळलाय. लॉंग ऑफ क्षेत्रात चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक आहे वन बाउन्स गॅदर केलाय. चेंडूची फेकी आली नॉन स्ट्राइक एंडला. परिणामी एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावेकडे देखील वळली आहेत आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित झालाय. सांघिक धावफलक 19 धावा या धावफलकावरती.
सन्माननीय संदेश वैद्य यांचं देखील आगमन होतंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला देखील विनंती आहे की आपण मान्यवर कक्ष देऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय महेंद्र नाईक यांच्या हस्ते प्रफुल्ल चंद्र उर्फ बाळू परब यांचे या ठिकाणी सुपारीचं झाड देऊन स्वागत करण्यात येत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत पीपीएल पेंडूर प्रीमियर लीग मध्ये. त्याचप्रमाणे सन्माननीय कौशल हलगेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय महेंद्र नाईक यांच्या हस्ते त्यांचं या ठिकाणी सुपारीचं झाड पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येते. मनपूर्वक हार्दिक स्वागत पेंडूर प्रीमियर लीग मध्ये. 27 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ हा झालाय समाप्त. मैदानावरती पहिल्या 3 चेंडूवर 10 धावा खर्च करणारी गोलंदाज सागर शिरोडकरच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळते. सुरेख फलंदाजी संदेश गावडेच्या शांताराम गावडेच्या माध्यमातून मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूवर 10 धावा वसूल केल्यात. येणारे 3 चेंडू एक अशा प्रकारे असतील हे पाहणे मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण. आउटफील्ड मध्ये दिशा भटकलाय चेंडू, परिणामी एकेरी धाव चोरली गेली आहे. क्विक सिंगल निघालाय आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित झालाय. सांघिक धावफलक पोहोचलाय. 28 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथ्या चेंडूवर कमबॅक करतोय एकेरी धाव खर्च करणारी गोलंदाजी या चौथ्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. येणारे 2 चेंडूचा खेळ असेल बाकी का अजून देखील आक्रमण चढवलं जाईल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर साहिल नाईक सज्ज झालाय. साहिलच्या बॅट मधून देखील एक षटकार निघालाय. सुरेख फलंदाजी आतापर्यंत. यावेळेस देखील यॉर्कर लेन मध्ये चेंडू पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न पाहायला मिळतोय गोलंदाजच्या माध्यमातून. परिणामी पुन्हा एकदा क्विक सिंगल निघालाय मैदानामध्ये आणि सांघिक धावफलक परावर्तित झालाय. सांघिक धावफलक 29 धावा या धावफलकावरती. सन्माननीय संतोष नेमन यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला देखील विनंती आहे की आपण मान्यवर कक्ष देऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत पेंडूर प्रीमियर लीग मध्ये. यावेळेस देखील सुरेख फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हर क्षेत्रात चेंडूचा प्रवास आपल्याला पाहायला मिळेल. शतरक्षक तैनात. फक्त एकेरी धावेवर समाधान मानावं लागलंय बॅटर्सना आणि सांघिक धावफलक देखील 30 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 हे झालंय समाप्त मैदानावरती. पहिल्या 3 चेंडूवर जर बघितलं गेलं तर 10 धावा खर्च करणारी गोलंदाजी, मात्र पुढच्या 3 चेंडूवर फक्त 3 धावा खर्च करणारी गोलंदाजी. अतिशय सुरेख 3 चेंडू पाहायला मिळतात. गोलंदाज सागर शिरोडकरच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक 15च्या धावगतीने 30 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. येणारे चेंडू असतील 18 आणि 18 चेंडूत 39 धावांची असेल आवश्यकता. 18 चेंडू 39 धावांची आवश्यकता. यानंतर होणारा सामना आई भावई विरुद्ध रुद्र विदुराज. दोन्ही संघ कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. आई भावई विरुद्ध रुद्र विदुराज. दोन्ही संघ कर्णधार आपल्याला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. 18 चेंडूचा खेळ असेल बाकी. 39 धावांची असेल आवश्यकता. नवीन गोलंदाज देखील गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. तो म्हणजे षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी अंकित परब हा गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. काय घडेल येणाऱ्या 18 चेंडूवरती हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण. डीप स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ, डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. हे 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला शांताराम हा बॅटर सज्ज. यावेळेस देखील स्वर चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. अतिरिक्त धावफलकावरती देखील गणली गेली आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित आपल्याला पाहायला मिळतो. सांघिक धावफलक पोहोचलाय 32 धावा या धावफलकावरती. सुरुवात खराब आपल्याला पाहायला मिळते. स्वर चेंडूनिशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज अंकितच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजची मार्क वरती. 18 चेंडू 37 धावांची असेल आवश्यकता. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजची मार्क वरती. काय घडेल येणाऱ्या षटकामध्ये
हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. ऑफसाईडच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्नच राहिलाय. बाकीचं काम पूर्ण केलं यष्टीरक्षकाने. ही निर्धाव चेंडूची गणना झाली आमच्या स्कोरिंग बुक मध्ये. पहिला चेंडू आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये निर्धाव गणला जातोय. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 17 चेंडू 37 धावांची असेल आवश्यकता. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस देखील सुरेख फटका पाहायला मिळतो. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात. फक्त एकेरी धावेवर समाधान मानतायत दोन्ही बॅटर्स आणि सांघिक धावफलक देखील एकेरी धावेनिशी परावर्तित झालाय. पुन्हा एकदा सांघिक धावफलक पोहोचलाय तो म्हणजेच 33 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकात देखील मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. पहिल्या 2 चेंडूवरती गोलंदाज अंकितने अतिशय बहारदार पद्धतीची गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवरती. यावेळेस देखील ऑफस्टंपच्या बाहेर सफल झाला होता बॅटर. लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांकडून दंडित करण्यात आलाय आणि दंडात्मक धावसंख्येने सांघिक धावफलक देखील परावर्तित झालाय. सांघिक धावफलक पोहोचलाय 34 धावा या धावफलकावरती. 34 धावा या धावफलकावरती 35 धावांची असेल आवश्यकता. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावलाय. वन बाउंड चेंडू उल्लंघन करतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी आणि सांघिक धावफलक 4 धावेनिशी परावर्तित होईल. सांघिक धावफलक पोहोचलाय 38 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेख फटका फुलटॉस चेंडू होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जातो बॅटर्सच्या माध्यमातून. रिप्ले मध्ये देखील आपण पाहताय स्क्रीनवरती रिप्ले. अतिशय सुरेख फटका तो म्हणजे फलंदाज साईलच्या बॅट मधून मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अडतीस धावा या धावफलकावरती 31 धावांची असेल आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 चेंडूंचा खेळ असेल बाकी. 2 स्क्वेअर चेंडू फेकले जातात गोलंदाजच्या माध्यमातून. यावेळेस देखील टप्प पडला आणि त्यानंतर खाली राहिलाय चेंडू. सबमरीन डिलिव्हरी मैदानावरती पाहायला मिळते. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. ही निर्धाव चेंडूची गणना होते आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये. तब्बल समाप्त. तिसऱ्या षटकातील 4थ्या चेंडूचा खेळ हा समाप्त मैदानावरती पाहायला मिळतोय. अप्रतिम टप्प्याचा चेंडू टप्पा पडला आणि त्यानंतर थोडीशी खाली देखील राहिलाय चेंडू. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. यावेळेस देखील फुलटॉस चेंडू आउटफील्ड मध्ये दिशा भटकलाय चेंडू. एकच धाव निघेल मैदानावरती आणि एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक पुनश्च एकदा परावर्तित. 39 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 30 धावांची असेल आवश्यकता. येणारे चेंडू असतील 13 आणि 13 चेंडू 30 धावांची असेल आवश्यकता. पहिल्या 2 षटकात सांघिक धावसंख्या बहरली होती. 15 धावांच्या धावगतीने चालली होती. मात्र तिसऱ्या षटकात त्या धावगतीला अंकुश घालण्याचं काम पाहायला मिळत आहे. ते म्हणजेच गोलंदाज अंकितच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्रायकिंग एंडला बॅटर शांताराम आपल्याला पाहायला मिळतोय. शांतारामच्या माध्यमातून देखील बहारदार फलंदाजी पाहायला मिळेल. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत निघालाय. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी या षटकातील. पुन्हा एकदा रनिंग मार्क वरती गोलंदाज पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला शांताराम सज्ज होताना पाहायला मिळेल. का मोठा फटका निघेल या चेंडूवर. पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नव्हता. टप्प पडल्यानंतर थोडीशी उसळी देखील प्राप्त केली चेंडूने. चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये निर्धाव गणला जातोय. पहिल्या 3 षटकांचा खेळ मैदानावरती थांबलाय आणि सांघिक धावफलक पाहायला मिळतोय तो म्हणजे 39 धावा या धावफलकावरती. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूत 30 धावांची असेल आवश्यकता. प्रत्येक षटकामागे 15 धावांची धावगती राखणं ही अपेक्षित असेल. डीजे पुन्हा एकदा नवीन गोलंदाज ज्याला दुसरं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज हे 4थं षटक हाताळण्यासाठी सागर शिरोडकर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजच्या मार्क वरती. 12 चेंडू 30 धावांची असेल आवश्यकता. काय घडेल या मॅच मध्ये हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. कारण 12 चेंडू 30 धावा प्रत्येक षटकामागे 15 धावांची धावगती राखणं ही अपेक्षित असेल. 1 किंवा 2 मोठे फटके अपेक्षित असतील प्रत्येक षटकामागे. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. सागर शिरोडकर हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू असेल या 4थ्या षटकातील.
सुरेख फटका समोरच्या दिशेने उडवलाय, चेंडूचा प्रवास थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात, सुरेख झेल टिपला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रातून क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दिशेने धावत आला, त्यानंतर झेल टिपला गेला आणि सांघिक धावफलक देखील स्थिरावला गेला, तो म्हणजेच एका गड्याच्या मोबदल्यात 39 धावा या धावफलकावरती. दोन्ही संघ कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. रुद्र विधुराज संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. आई भावई संघ कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिल्या चेंडूवर गडी गारद झाला, एका गड्याच्या मोबदल्यात सांघिक धावफलक 39 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू असतील 11 आणि 11 चेंडू 30 धावांची असेल आवश्यकता. नवीन बॅटर सज्ज झालाय निलेश नाईक, हा फलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो. निलेशच्या माध्यमातून देखील कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. यावेळेस देखील पुन्हा एकदा शॉर्ट कव्हर क्षेत्रात चेंडूचा प्रवाह, आउटफील्ड मध्ये दिशा भटकलाय चेंडू, एकच धाव निघेल, बॅकअप होतोय दुसऱ्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. परिणामी एकेरी धाव आणि एकेरी धावणीचे देखील सांघिक धावफलक परावर्तित आपल्याला पाहायला मिळेल. सांघिक धावफलक पोहोचलाय 40 धावा या धावफलकावरती. 40 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. 10 चेंडू 29 धावांची असेल आवश्यकता. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता. सेट बॅटर आलाय स्ट्रायकिंग एंडला. येणारे 4 चेंडू हे कशा प्रकारे असेल हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नव्हता. फलंदाजानं धात मागितली ती स्वर चेंडूची, मात्र पंच सांगतात हा चेंडू तुला खेळण्यासारखा होता. निर्धाव चेंडूची गणना होते आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये. तब्बल समाप्त या तिसऱ्या चेंडूचा खेळ या 4थ्या षटकातील. 9 चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानामध्ये. 29 धावांची असेल आवश्यकता. यावेळेस देखील सुरेख चेंडू पाहायला मिळतोय मैदानावरती. अजून एका निर्धाव चेंडूची गणना होते आमच्या स्कोरिंग बुक मध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव. दबाव आता मात्र बनलाय तो बॅटर्स वरती. का मोठे फटके पाहायला मिळतील का फलंदाज शांतारामच्या बॅट मधून हे देखील पाहणं तेवढंच महत्वपूर्ण. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज मार्क वरती. बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव मैदानावरती पाहायला मिळतात गोलंदाज सागरच्या माध्यमातून. यावेळेस देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली येण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय. परिणामी चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा जवळ. रोखण्यात यशस्वी ठरले क्षेत्ररक्षक. 3 क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि जोपर्यंत फेकी येईल तोवर मात्र 3 धावा या निघतील मैदानावरती आणि 3 धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित होईल. सांघिक धावफलक पोहोचलाय 43 धावा या धावफलकावरती. अंतिम चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी. का मोठा फटका पाहायला मिळेल का? यावेळेस देखील ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा स्वर चेंडूचा इशारा, ज्याला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी, चांदा टू बांदा म्हटलं जातं, अशा प्रकारचा चेंडू पाहायला मिळतो गोलंदाज सागरच्या माध्यमातून. अतिरिक्त धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित झालाय. 44 धावा या धावफलकावरती. यावेळेस देखील सुरेख फटका, गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास, लॉंग स्टॉप क्षेत्ररक्षक आलाय. परिणामी फक्त निघाली एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक पोहोचलाय 45 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 4 षटकांचा खेळ आज झालाय समाप्त मैदानावरती आणि पहिल्या 4 षटकात जर बघितलं गेलं तर 45 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 2 षटकात ही धावगती 15च्या धावगतीने चालली होती, मात्र तिसऱ्या आणि 4थ्या षटकात धावांना आळा घालण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ असेल बाकी आणि जिंकण्यासाठी 24 धावांची असेल आवश्यकता. 6 चेंडू 24 धावा. सन्माननीय तुषार परब आणि सन्माननीय
राज किन्नळेकर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मॅन फ्रॉम आसोली यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला देखील विनंती असेल की मान्यवर कक्ष देऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच सन्माननीय रवींद्र कांबळी यांचं देखील आगमन होतंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला देखील विनंती असेल की आपण मान्यवर कक्ष देऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळी देखील फुल टॉस चेंडू जमिनीलगतचा फटका. एकेरी धावेवर समाधान मानताय दोन्ही बॅटर्स. फेकी आले नो स्ट्राइक इनला वन बाउन्स. फक्त एकेरी धावेवरती समाधान मानलं जाते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. सांघिक धावफलक 46 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाणेफेक होते. आई भावई विरुद्ध रुद्र विदुराज या दोन संघ दरम्यान नाणेफेक होते. सन्माननीय बाळू परब यांच्या हस्ते, माजी सभापती यांच्या हस्ते या ठिकाणी या सामन्याची नाणेफेक होते. यावेळेस देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय झेल खाली. झेल मात्र सुटला गेलाय. परिणामी एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावेकडे वळण्याचा प्रयत्न. मात्र एकेरी धावेवरती समाधान मारतायत दोन्ही बॅटर्स आणि सांघिक धावफलक देखील 47 धावा धावफलकावरती. कॅमेरामन आपल्याला विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कॅमेरा फिरवा. ओके. नाणेफेकीचा कौल गेलाय तो म्हणजे आई भावई संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेला. आपला निर्णय देखील सांगायचा आहे. यावेळेस देखील सुरेख फटका खेळला गेलाय. चेंडूचा प्रवास आउट ऑफ द पार्क. षटकार. PPL 2025 चा देखणा आणि सुरेख फटका मैदानावरती पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या बॅट मधून सांघिक धावफलक देखील 6 धावेनिशी परावर्तित होईल. सांघिक धावफलक पोहोचलाय 53 धावा या धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ असेल बाकी आणि 16 धावांची असेल आवश्यकता. 3 चेंडू आणि 16 धावांची असेल आवश्यकता. 3 मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेस देखील उडवला आहे. चेंडूचा प्रवास बघावा लागेल. चेंडूचा प्रवास, ताकद, नजाकत, टायमिंग, एलिव्हेशन, दोरी, लंबाई, लाजवाब. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. बॅटच्या मधोमध घेतलंय चेंडूला आणि पाठवलंय हवाई सफरला देखील. षटकार निघालाय. सांघिक धावफलक देखील आपल्याला विनंती असेल की आपण सर्व खेळाडू डगआउटच्या पाठीमागे यायचं आहे. 2 चेंडू आणि 10 धावेची असेल आवश्यकता. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात डीप स्क्वेअर लेग. त्यानंतर काऊ कॉर्नर मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. त्यानंतर पुन्हा एकदा पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ हे क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ हे 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट बॉन्ड, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. 2 चेंडू आणि धावांची आवश्यकता 10. 2 मोठे फटके पाहिजे सामना जिंकण्यासाठी. एक हाय व्होल्टेज सामना देखील पाहायला मिळतोय. हा महत्वपूर्ण चेंडू असेल मैदानावरती. पुन्हा एकदा सज्ज. लोअर फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास आउट ऑफ द पार्क. षटकार. सांघिक धावफलक देखील 6 धावेनिशी परावर्तित. सांघिक धावफलक 65 धावा या धावफलकावरती. सुरेख फटका. 3 चेंडूवर 3 मोठे फटके. ते म्हणजे फलंदाज निलेश नाईकच्या बॅट मधून मैदानावरती पाहायला मिळतात. 1 चेंडू आणि 4 धावेची असेल आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडूवर 3 मोठे फटके. ते म्हणजे निलेश नाईकच्या बॅट मधून मैदानावरती पाहायला मिळतात. दबाव आहे. दोन्ही बाजूने दबाव आहे. काय घडेल येणाऱ्या चेंडूवरती हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल. कोणता संघ जिंकेल शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना आपण पाहताय मैदानावरती. सुरेख फलंदाजी निलेशच्या माध्यमातून आणि त्याचप्रमाणे पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. शेवटचा चेंडूचा खेळ असेल बाकी. यावेळेस देखील सुरेख चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू टप्पा पडला आणि त्यानंतर आत वळलाय चेंडू.
बोट फिरवली चेंडूवरती, चेंडू करतोय मैदानावरती कमाल आणि शेवटचा चेंडू निर्धाव मैदानावरती पाहायला मिळतोय आणि सामना विजयी ठरलाय तो म्हणजेच म्हाळसा घोडेमुख संघ हा सामना विजयी ठरलाय। अतिशय बहारदार सामना देखील पाहायला मिळाला। एका चेंडू 4 धावांची आवश्यकता होती आणि एक सुरेख चेंडू फेकला गेला तो म्हणजेच गोलंदाज समीर याच्या माध्यमातून अतिशय बहारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। 3 चेंडूवर 3 भलेही षटकार निघाले असतील मात्र कमबॅक केलाय शेवटच्या चेंडूवर आणि आपला संघ सामन्यात जिंकून दिलाय हा सामना आपल्या संघासाठी। यानंतर होणारा सामना आई भावई